त्यांच्याकडे तो आहे. तू कर ना लाईव्ह इधर लाईव्ह हे करतो. हात जोडा. माईक कोणाला म्हणता येतं बा. उच्चारण पाली शब्दांचे उच्चारण अगदी तंतोतंत असले पाहिजे. मगाशी बुद्धं शरणं गच्छामी श नाही आहे पालीमध्ये, सम्यकचा स आहे, शाळेचा श नाही आहे, षटकारचा श नाही आहे. सम्यकचा स आहे, शरणंग आहे. शरणंग असं उच्चारण यायला नको. याचना म्हणायची. याचना म्हणता येतं. मुखगत आहे ना, अरहंत पासून सुरू होत का. भगवंत अभिवादे प्रणाम. तू आखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकासवन्दामि वन्ते द्वारत्रयेण कृतं सप अपराधं कमतुमे. सगळेच जण म्हणायचं आहे. ओकासवन्दामि वन्ते द्वारत्रयेण कृतं सबं अपराधं कमतुमे वन्ते. तद्यम्पि ओकासवन्दामि वन्ते द्वारत्रयेण कृतं सबं अपराधं कमतुमे वन्ते. तद्यम्पि ओकासवन्दामि वन्ते द्वारत्रयेण कृतं सबं अपराधं कमतुमे वन्ते. वन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुगहं कृत्वा शीलं देथमे वन्ते. द्वितीयम्पि ओकासवं वन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुगहं कृत्वा शीलं देथमे वन्ते. तृतीयम्पि ओकासवं वन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुगहं कृत्वा शीलं देथमे वन्ते. वदामि तं वदेथ. अहं वन्ते भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि.
गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणं शरणागमनं निष्ठितं प्राणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि पाणातिपात वेरमणि सिक्खापदं समादियामि दीन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदान वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुमिच्चाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्ज पमदत्थान वेरमणि सिक्खापदं समाधियामि धुइमन्ति शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुतं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पदेथ आम्बन्ते साधु 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 हरहं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा मनोबुद्धं धम्मा
मनुसिट्ट मनोमया मनसाचे बदुठेन भासतिवा करोतिवा ततो न दुःखमन्वेति चक्रं वरदो पदं मनोगङ्गमाधम्मा मनोसिट्टा मनोमय मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायावनवायिनी साधु 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 मन माइंड चित्त मन प्रमुख आहे प्रधान आहे मन हे पूर्व जीवनामध्ये गमन करत आलेलं असतं पुब्बंगमा धम्मा हे आपलं मन पूर्व जीवनामध्ये गमन करत आलेलं असतं जो काही धर्म उत्पन्न होतो धारेती इति धम्मा जे काही मनामध्ये चिंतन मनन सुरू होतं त्याला चित्त धर्म असं म्हटलं जातं हे चित्तातनं उत्पन्न होतं ना पहिल्यांदा चित्त हे प्रमुख आहे प्रधान आहे पहिल्यांदा एक चित्त उत्पन्न होतं चित्त मन आणि मन कसं उत्पन्न होतं याचं अजूनही आपल्या विज्ञानाला उत्तर देता आलेलं नाही कारण आपलं विज्ञान आमच्या अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात अडकलेलं आहे आपण आपलं शरीर पाहू शकतो मशीनच्या समोर आपण अशी यंत्र आहेत ते यंत्राच्या समोर उभं झाल्यानंतर आपलं अंग प्रत्यंग दिसतं बारक्या सारख्या दह्याचा गोठलेला मेंदू आहे ना त्या मेंदूंमधल्या बारक्या सारख्या सगळ्या रक्तवाहिन्या दिसतात अंग प्रत्यंग पाहता येतं शरीराचं अंग प्रत्यंग पाहता येतं पण मन पाहता येत नाही दिसतं का तुम्ही कधी मन पाहिलं नाही तुमच्याकडे मन आहे की नाही आहे कोणाकडे नाही आहे मन कोणाकडे नाही आहे सगळ्यांकडे आहे कुठे राहत मन कुठे राहत मन हे मन उत्पन्न होतं कसं याची अजूनही आपल्या विज्ञानाला अनुसंधान करता आलेलं नाही एक माझा मित्र जो टेस्ट ट्यूब बेबी करणारा सायंटिस्ट आहे मी त्या मित्राला विचारलं बाबा तुला जन्म कोणी दिला सायंटिस्ट आहे ना वैज्ञानिक आहे तुम्हाला कोणी जन्म दिला आई ना बापाचं नाव घ्या ना काही खरं नाही कारण बाप थोडा 9 महिने 9 दिवस ठेवतो आपल्याला आई ठेवते म्हणून कोणालाही विचारला तर कोणी जन्म दिला तर आई नाही आता हे लहानसं बाळ उत्तर देतं ना त्या सायंटिस्ट कडून हे उत्तर अपेक्षित नव्हतं मनाची उत्पत्ती होते कशी आपल्याला वाटतं की हे सारे हे संपूर्ण जग हे निसर्ग घडवणारा कोणीतरी ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा असला पाहिजे असा तर्क बांधणारे लोक आहेत हे सारा निसर्ग दिसताना एवढी प्रकृती दिसते याला धातू म्हणतात धातू धातू वस्तू ही घनीभूत आहे स्थूल आहे सूक्ष्म आहे
हे जी प्रकृती, जे सजीव आहेत, निर्जीव आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, हे जे काही दिसतं आपल्याला, हे भौतिक जग दिसतं. आपलं विज्ञान कुठपर्यंत, म्हणजे आमचे निष्कर्ष बदलू शकतात विज्ञानाचे, वैज्ञानिकांचे. आम्ही लहानपणी भूगोल शिकायचो. भूगोल, भू म्हणजे ही पृथ्वी गोल आहे, ही पृथ्वी गोल आहे. याच्यावरून एक आहे की नाही, वैज्ञानिकांनी, तो गॅलिलिओ नावाचा वैज्ञानिक, पृथ्वी गोल आहे हे सांगू लागला, त्याला फासावर लटकावं लागलं. आता तर सगळे म्हणतात ना पृथ्वी गोल आहे म्हणून. आता चपटी आहे का? नाही ना. तर हे सत्य एक एक मांडणारा माणूस फासावर प्रसंगी लटकला, गॅलिलिओ नावाचा माणूस. लटकलं की नाही. पण आता तर सगळी पृथ्वी गोल आहे म्हणू लागले ना. लहानपणी आम्हाला या सूर्यमालेमध्ये 9 ग्रह आहेत असं शिकवायचं. आता नव्या पिढीला 8च ग्रह शिकवले जातात, कारण तो प्लुटो नावाचा शेवटचा ग्रह कुठे गायब झाला माहिती नाही. आता 8च ग्रह शिकवले जातात. याचा अर्थ असा की तुमच्या विज्ञानाचा निष्कर्ष बदलू शकतो, पण भगवान बुद्धांचा नाही. 100% 100% खरं असतं. भगवंताचा हा धम्म ज्यांनी संशोधन केला, भगवंतानी कुठल्याही अंधभक्तीला, अंधश्रद्धेला, कर्मकांडांना, काल्पनिकतेला अजिबात धम्मामध्ये स्थान नाही. हा धर्म बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, यहुदी नसतो, पर्शियन नसतो, तो काळ्यांचा नसतो, गोऱ्यांचा नसतो, ब्राह्मणांचा नसतो, ब्राह्मणेतरांचा नसतो. हा सार्वजनिक नसतो. कालची जयंती झाली गाडगेबुवांची. गाडगे बाबा आता खेड्यापाड्यातला, हा महाराष्ट्रातला संत, धोबी परीट समाजातला माणूस. परीट ढेबूजी महाराज, लहानपणी त्याला ढेबू म्हणायचे पहा. म्हणजे हलकी फुलकी सेलकी हे नाव देखील अशा रीतीनं खालची कामं हे जन्म भेदाच्या आधारावर नियुक्त केली गेली. त्यामुळे परीट, धोबी अशा जाती निर्माण झाल्या. बऱ्या जाती निर्माण होणं म्हणजे काय माणसांचं चांगुल पण आहे की वाईट पण आहे. मनुष्य समाजाची जाती व्यवस्थेमुळे हानी झाली. या अंधभक्तीवर, अंधश्रद्धेवर, कर्मकांडावर, जाती व्यवस्थेवर एवढं भारूड ओतलं, गावागावात एवढा साफसफाईचं हे आंदोलन. साफसफाई ही बाहेरची साफसफाई आणि आतची साफसफाई करायची. साफसफाई करणारं औषध याला धर्म म्हणतात. जसं सकाळी आपण उठतो, घरात आपल्या शरीराची साफसफाई करतो, कपड्या लत्त्यांची साफसफाई करतो, घरादारांची साफसफाई करतो, आणि मनाची साफसफाई, मनाची साफसफाई औषध म्हणजे विपश्यना. विपश्यनेचे नाव ऐकलं का तुम्ही? विपश्यनेचं ऐकलं? कोणी कोणी 10-10 दिवसाचे शिबिर केले. हात उंच करून पहा, म्हणजे पुढचं वाक्य मला बोलाय. 1 2 3 बापरे. आता एकदमच कठीण आहे. तुमची गणना आदिवाशांमध्ये केली जाते. म्हणजे कमीत कमी एक जरी शिबिर 10 दिवसाचं ज्यांनी केलं, फार काय प्रगती केली असं नाही, एक 10 दिवसाचं विपश्यना शिबिर करणं म्हणजे धम्माच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकणं होतं. सही करता येणं, बस तेवढं. सही करता येणं एवढं. आता तुम्हाला ती सही पण करता येत नाही.
अंगठे वार कर. आता कसं होईल? त्यामुळे धम्माच्या क्षेत्रात तुम्ही आंधळ्या आणि आंधळ्याला काय दिसतं का? सिद्धार्थ गौतम हा शाक्य कुळातला माणूस, राजघराण्यातला माणूस, राजकुमार माणूस, गृहत्याग करून सत्तेच्या शोधात गेला. बोधगयेला पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन बसला. हे निसर्गा, हे प्रकृती, मला बुद्धत्व प्राप्त होऊ दे बाबा, असं विनंती करून काय बुद्धत्व त्यांनी प्राप्त केलं काय? त्यांनी काय केलं? त्या बोधी वृक्षात गेले, पालथी मारून बसले, कमर पाठ मान सरळ करून बसले, डोळे मिटले आणि नाकातनं जाणं येणं करणारा, जो आपोआप आत येणारा आणि आपोआप आतून बाहेर जाणारा श्वास प्रत्येकाकडे असतो. जन्मापासून तो मरेपर्यंत प्रत्येकाकडे हा श्वास असतो, आहे की नाही? या श्वासाला हिंदूंचा म्हणता येईल की बौद्धांचा म्हणता येईल की मुस्लिमांचा म्हणता येईल की जैनियांचा म्हणता येईल की सिखांचा म्हणता येईल की यहुद्यांचा म्हणता येईल, पर्शियन लोकांचा म्हणता येईल, ब्राह्मणांचा म्हणता येईल की ब्राह्मणेतरांचा म्हणता येईल, काळ्यांचा म्हणता येईल की गोऱ्यांचा म्हणता येईल. सगळ्यांचा आहे, सगळ्यांकडे आहे. म्हणून धर्म हा सार्वजनिक असतो, तो सर्वांसाठी असतो, एकच असतो. त्या धर्माचं नाव आहे माहिती आहे काय आहे? सत्य. संत कबीराच्या भाषेमध्ये स अर्धा त त्याला य हे अडीच अक्षर, ढाई अक्षर हे अडीच अक्षर आहेत ना. बुद्ध, धम्म, संघ हे अडीच अक्षर लय मोलाची असतात. या अडीच अक्षराचा ज्यांना शोध करता आला, या अडीच अक्षरातलं रहस्य खोलता आलं, ते बोधी ज्ञानाने खोलता येतं, विपश्यना करून खोलता येतं सारं रहस्य. हे धातू, हे प्रकृती दिसते, सजीव निर्जीव, मनुष्य, मनुष्यतर प्राणी. आपल्या वैज्ञानिकांना आता नवग्रहाचा शोध लागला होता, तो 9वा कुठे गायब झाला माहिती नाही. आता 8च शिकवले जातात नव्या पिढीला. भगवंत म्हणतात या समग्र ह्या चक्रवालांमध्ये लाखो आकाशगंगा आहेत, लाखो लाखो आकाशगंगेमधले करोडो करोडो सूर्यमाला आहेत, ते उत्पन्न होऊन नष्ट होत आहेत. एकूण 100,000 करोड चक्रवाला आहेत. एवढे प्लॅनेट्स आहेत. किती? 10,000 लोकधातूंच्या आधारावर. लोकधातू समजला होता? काही समजत नाही. लोक म्हणजे ही काया, आपल्या हाताने आपली जी काया जिला म्हणतो ते याला लोक असं म्हणतात. इमस्मिंग लोके, या कायेमध्ये आपल्या हाताने आपली काया, आपलं शरीर 3.5 हाताचं आहे. कोणी घडवलं? आपल्या मनाने घडवलेलं आहे. हे शरीर घडवण्यासाठी ईश्वराची, परमेश्वराची, आत्म्याची, परमात्म्याची काहीच गरज नाहीये. मन, या मनाची उत्पत्ती त्या वैज्ञानिक मित्राला विचारलं तर माझ्या मनाची निर्मिती माझ्या आई वडिलांनी केली. तू तर असं वेड्यासारखं उत्तर देऊ नको म्हटलं. तुला काही कळतं का मनाचं? म्हणजे मनाचं आजपर्यंत मनाचं संशोधन करणारं कुठलंही उपकरण आपल्या विज्ञानाकडे नाहीये. तर मग आदिवासी आहे विज्ञान. मनोहर पंत कुलकर्णी नाव ऐकलं का तुम्ही? उर्फ संभाजी भिडे. 1 जानेवारी तो आमचा नागरे पाटील आहे ना, तो केस पोलीस अधिकारी आहे ना, हा गुन्हेगार आहे भीमा कोरेगावच्या याचा. त्याने किती मांडलं तरी त्याला पकडलं नाही. आमचे संभाजी भिडे गुरुजी निर्दोष आहे असा शेरा मारला मुख्यमंत्री. बरं झालं तो वाचला. बरं, त्या साधू संतांच्या मेळाव्यात तलवार घेऊन गेला होता तुकाराम महाराजांच्या दिंडीत, आणि तिथे बोलता बोलता बोलला, आमच्या तुकारामा संत तुकोबारायापेक्षा
संत ज्ञानोबा रायापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे असं बोलून गेला. बरं झालं वाचून आला. त्यांनी त्याच्या शेतात म्हणे अशी आंब्याची झाडं लावली की 80 निपुत्रिका 80 निपुत्रिक परिवारांना पोरं बाळ झाली. तुमचा विश्वास होईल तेव्हा नाही, फटकन बोलून द्या. म्हणजे याचा अर्थ असंच तुमचं विज्ञान आहे. आमचा अंदाज आणि तुमचं भविष्य साधलं तर साधलं, म्हणजे तुमचा निष्कर्ष बदलू शकतो पण भगवंताचा नाही. तथता के सहारे चलने वाले तथागत हुआ करते. भगवंतानी सत्याचा आधार घेतला. ती आमची माय सावित्रीबाई फुले, जी पहिली शिक्षिका, आधुनिक या देशातली पहिली शिक्षिका, महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला शिकवलं, मुलींची शाळा काढली. रोज तिला आपल्या थैल्यामध्ये लुगडं भरून न्यायला लागलं. ही शेटाळलेल्या भटाळलेल्या उडाणटप्पू पोरांची संघटना म्हणजे काँग्रेस. मी नाही म्हणत, महात्मा फुले म्हणत होते, नाही तर तुम्ही मीच म्हणत. ही शेटाळलेल्या भटाळलेल्या उडाणटप्पू पोरांची संघटना म्हणजे काँग्रेस. ही पोरं, या पोरांनी, या समाजाने आमच्या सावित्री माईला वाज म्हणून हिणवलं, चिडवलं. रोज तिच्या अंगावर शेणमाती फेकायचे, विष्ठा फेकायचे, रोज लुगडं. अशी एक तरी शिक्षिका पाहिली काय की ज्या शिक्षिकेच्या अंगावर रोज घाण फेकायची पोरं? तिची पूजा नाही करत. नवसे करीती पोरे होती, मग का करणे लागे पती. नवस केल्यानं जर पोरं बाळ होती मग कशाला पती करावा लागतो अशी ती म्हणायची. एवढं आदिवासी आहे तुमचं. नाही, मनाचं संशोधन कुठलंही उपकरण अजूनही आपल्या विज्ञानाला संशोधित करता आलेलं नाही. जेवढे जेवढे सायकॅट्रिक आहेत, मनोवैज्ञानिक आहेत, त्या सगळ्यांना माझ्याकडे घेऊन आले. तुम्ही एकटा घरव. मन चिंते ती इति चित्तम, मनाची व्याख्या. भगवंत म्हण चिंते ती इति चित्तम, जे सातत्यानं चिंतन मनन करत राहत त्याला मन म्हणतात. हे डोळ्यांनी पाहणार, कानाने ऐकणार, नाकाने सुंगणार, जिभेने रस टाकणार, शरीराला स्पर्शाने कळणार आणि चिंतन मनन करणार हे बाह्य मन आहे. बाह्य मन आहे. अंतर्मन आपल्या स्वभावाचं गुलाम आहे. ते अजिबात कुणाला ऐकत नाही. आपण काय करतो, मनाच्या पाठीमागे जातो आणि आपल्या कायेनं, वाचेनं, मनानं अकुशल कर्म करत जातो आणि परिणाम वाईट आला तर मग एवढं बेशुद्ध, एवढं बेचैन होऊन जातो, जगावंसं वाटत नाही. विक्षिप्त होऊन जातात लोक, मरून जातात. फासावर कुठे जीव देऊ. कसं मन असतं. या मनाची उत्पत्ती कशी होते हे तथागतांनी अभिधम्मामध्ये, जो धम्म धारण करून धम्मामध्ये प्रतिष्ठित होत, श्रोतापन्न सकाळी अनागामी वा अर्हत्व प्राप्त करता येत. आता ही प्राचीन विद्या, आता तुम्हाला विपश्यना ऐकायला मिळते. ही प्राचीन विद्या हा देश भुलून गेला. हे धर्मरूपी रत्न हेच आहे जे भुलून गेले सारे लोक. साऱ्या जगातले लोक भुलून गेले. म्हणून युग प्रवर्तक, युगावर छाप पाडणारा एक बोधिसत्व या जम्बूद्वीपात एक जन्माला आला. 6व्या संगायनामध्ये या देशाचं प्रतिनिधित्व करणारा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते 6व्या संगायनात गेले. तिथे 2 तास बोलले. सगळा भिक्षू संघ, उपासक उपासिकांचा संघ संगायनामध्ये ज्या ठिकाणी बोलले. मी 5 महिन्यापूर्वी मी म्यानमारला जाऊन आलो, ब्रह्मदेशामध्ये जाऊन आलो. ज्या 6वं संगायन झालं त्या ठिकाणी इथे बाबासाहेबांचा एखादा पुतळा असावा. कारण बाबासाहेब आंबेडकर या जम्बूद्वीपातल्या सगळ्या धम्म संस्कृतीचं वर्णन करू लागलं. या देशात प्रतिक्रांती झाली, ब्राह्मणवाद आरूढ झाला. ही साम्राज्यशाही असो, भांडवलशाही असो, ब्राह्मणशाही असो, या माररूपी जळवा ज्या रक्त पिणाऱ्या आहेत, जसा रग्गा, दोसा, मोहा या मारपुत्री आहेत. हे माराचे 10 बंधन तोडून भिक्खूला, भिक्षुणीला
अर्हत्व प्राप्त करावं लागतं. अरिहंत, अरि म्हणजे शत्रू, हंत म्हणजे हनन करणारा. 10 मार बंधन तोडून भिक्षूला मुक्त व्हावं लागतं. जसे हे अंतर्बंधन आहे तसे हे बाह्य बंधन त्यांच्या भौतिक जीवनाला बाधा निर्माण करणाऱ्या या भांडवलशाही, साम्राज्यशाही आणि ब्राह्मणशाही या मारूपी जळवा आहेत. याचं भाष्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि या भौतिक जीवनाला सजवण्यासाठी आणि आध्यात्मिक जीवनाला सजवण्यासाठी, अध्यात्म हा शब्द आपण ऐकला रे ऐकला तर आपल्याला वाटतं अध्यात्म म्हणजे काहीतरी आहे, शरीरामध्ये ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्म्याचा शोध असला पाहिजे. नाही, पाली शब्द अध्यत्तंग असा आहे. अध्यत्तंग म्हणजे या 3.5 हाताच्या कायतला प्रपंच जाणणं, बहिर्धावा. आता ते लोक गेले भुलून, शब्दांचे अर्थ गेले विसरून. अध्यत्तंग याला अध्यात्म म्हणत. 3.5 हाताच्या काळीचा प्रपंच पाहणं याला अध्यात्म म्हणतात. मागच्या वर्षी तुकोबारायच्या दिंडीत मला पण बोलवलं पाहुणा म्हणून. मला बोलवलं पाहुणा म्हणून बोलवलं. हे बा, ही माळा दिसते नाही, ही माळा. वारकरी लोक ही माळा एका आईची आहे, 70 वर्षाची ती आई, तेली समाजात. आता मी गेलो तर लोक भीर 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 पाहायला लागले. भीर भीर भीर, अरे भंते कसा काय येते इकडे, कसा काय भटकला. हे आपली तरुण पोरं आहेत ना, अरे हात भंते ज्ञान ज्योती दिसतो, टीव्हीवर बीवर दिसतो ना, लॉर्ड बुद्धा चॅनल, आवाज इंडिया चॅनल, महाबोधी चॅनल, कधी कधी नॅशनल इंडिया तू दिसतो ना. म्हणतात आता कसं करणार म्हणते ना दिसू का इकडे. ही तरुण पोरं यायची, तरुण पोरं यायची. म्हणते ना RSS वाल्यांनी काही पैसे मोजले असते म्हणून तर इकडे भटकला. तर मी ऐकायचो, ए काय रे बाबा तुझं नाव काय, काय नाव तुझं. ते काय म्हणाले, कांबळे. असं इकडे त्याला बोलवून घ्यायचं. आज ना संध्याकाळी या ठिकाणी इंदापूरला प्रवचन आहे, समजलं, तिथे यायचं बरं का. सगळ्या पोरांना सांगितलं. ही आपली तरुण मंडळी आली संध्याकाळी, सगळे रिझर्वेशन समोरची जागा. त्या वारकऱ्यांना माहितीच नाही पडली ही मुलं कुठली आली, कशी काय आली, कारण ती वारकरी नव्हती. आणि मला खुर्ची दिली बसायला, मी खुर्चीवर बसलो. आणि ती 70 वर्षाची अशी माळ ती समोर बसलेली. आणि ही तिची माळा 108 मण्यांची माळा बरं काय. 108 मणी असतात या माळ्यात. कामतृष्णा 36, भवतृष्णा 36 आणि विभव तृष्णा 36. एकूण 108 प्रकारच्या तृष्णा असतात. त्यामुळं 108 प्रकारच्या तृष्णा म्हणून ही माळा आहे ना, 108 मण्यांची माळा असते. लोकांना नाही माहिती. ती आई तेली समाजाची आई. आता वारकरी माळ माऊली काय करते तू, ती काय म्हणत होती माहिती आहे, तुकाराम 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 तुकाराम. ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम, ज्ञानबा. आता मी होतो बोडखा, आता मला ही गोष्ट लागेल की नाही सांगा. ज्ञानबा तुकाराम बोडक्याचं काय काम, ज्ञानबा तुकाराम बोड. मी उठून झालो उभा, आता मला तर झोंबली ही गोष्ट. मी म्हणायला लागलो, ज्ञानबा तुकाराम बोडक्याचं खरं काम, ज्ञानबा तुकाराम बोडक्याचं. तर ती माऊली काय म्हणायला लागली, माय माय म्हणे भलते माऊली, तुम्ही काय आमच्यामध्ये झगडे लावाय आला का. माय, मी झगडे लावण्यासाठी जन्म घेतला नाही, झगडे मिटवण्यासाठी जन्म. म्हणजे काय म्हणजे. अगं आई माऊली, म्हटलं तुझ्या ह्या मणी जी मोजतेस तू, त्या माळ्यातले मणी किती. मी नाही मोजले मणी किती आहे, मोजून बघ म्हटलं. त्यात 108 मणी आहे. ही मण्यांची माळा मोजत मोजत कोण आले माहिती आहे, संत नामदेव. ही मण्यांची माळा मोजत मोजत निवृत्तीनाथ, ज्ञानोबा रायाचे वडील बंधू. ते महायानी भिक्षू होते, ते नागद्वारला राहायचे. महाराष्ट्र शासनाने सकळ संत गाथा हा एवढा मोठा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. त्या सकळ संत गाथांमध्ये ही निवृत्तीनाथाची गाथा वाचा. काय लिहिलंय त्यांनी, निवृत्तीनाथ. ते काय म्हणतात,
मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी. आता मी सांगायला गेलो का निवृत्तीनाथांना, मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी. मला हे वाचल्याबरोबर ते एकदम, अरे निवृत्तीनाथाने हे कसं कळलं की पंढरपूरचा हा पांडुरंग, हा विठ्ठल, दुसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्ध होईल. संत नामदेव निवृत्तीनाथ म्हणेची माळ, विठ्ठल 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 पुंडरीक वरदे हरी धब 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 वाजत. मी विचारलं, त्या आईला विचारलं, मणी 108, कामतृष्णा 36, भवतृष्णा 36 आणि विभव तृष्णा 36, 108 म्हणून 108 म्हणायची माळ. आम्ही भिक्षू लोक, आम्ही विसरून गेलो. ध्यान करणं, विपश्यना करणं. त्यामुळे महायानांचा हा संपूर्ण जोड होता ना. आता 108 तृष्णा कशा कशा घालवून टाकायच्या, म्हणून कशा कशा घालवून विपश्यना विद्या हरवून बसलो, विसरून बसलो, प्राप्ती तुटली. त्यामुळे त्याची जागा या कर्मकांडांनी घेतली. जप, याला जाप म्हणतात. मग हे आमचे भिक्षू लोक काय म्हणायला लागले माहिती आहे? बुद्धं 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 ओम माणी पद्मे हूं, ओम माणी पद्मे हूं, ओम माणी पद्मे हूं, ओम नाम्यू ओम बेरेंगे क्यू. ही नाथ मंडळी, हे भिक्षू होते. मोगली पुत्ततिष्य सम्राट अशोकाचे गुरु. त्यांनी तिसऱ्या संगायनानंतर पाटलीपुत्र येते. पाटलीपुत्र आतली ही जी बिहारची राजधानी पाटलीपुत्र, ज्याला पाटणा असं म्हटलं जातं, पाटलीपुत्र. त्यातले शिलालेखात पहा, त्या शिलालेखात असं वर्णन आहे, महादेव नावाचा अर्हत भिक्षू आणि नाथपंथी हे सगळे भिक्षू नागद्वारला आणि चौऱ्यागडला पाठवले. भोलानाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ. तिसऱ्या संगायनानंतर सम्राट अशोकांनी मोगली पुत्ततिष्याच्या आदेशावरून चौऱ्यागडला, नागद्वारला पाठवलं, भिक्षूंना पाठवलं. अर्हत महादेव, महादेव नावाचा अर्हत भिक्षू होता. पुढे एवढं विकृतीकरण झालं की त्याला शंकर भगवान त्याचं वर्णन करून वाघाचं कातडं पांघरून त्याला जंगला पहाडात अडकवून टाकलं, स्मशान घाटात लटकवून दिलं. एवढं विकृतीकरण झालं. त्याचा जो उपस्थाक भुऱ्या भगत म्हणून, तुम्ही पाहिला का भुऱ्या भगत? एक असं दगड आहे, त्याला असं चेपलं ना तर आपल्या अंगाचं दुखणं म्हणे जे भरलं तर निघून जाईल. हे उपस्थाक होते. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आदी ही सगळी भिक्षू मंडळी होती. जेव्हा राजा शेवटचा बृहद्रथ त्याची कपटानं हत्या केली, गोयंका गुरुजी आमचा 12वा वर्षावास जेव्हा इथे मुंबईला होता, तेव्हा आषाढी पौर्णिमेला प्रवचन करताना गोयंका गुरुजी बोलले, अरे आषाढ़ समारंभ आषाढ़ हो, आषाढ़ी पूर्णिमा यह धम्म चक्र पवर्तन दिवस के रूप में सारे विश्व में मनाया जाता था, बड़े हर्षोल्लास के साथ. लेकिन लोग यूं ही भूल गए. आज तो लेकिन गुरु पूर्णिमा कहने लगे. गुरु प्रधान हो गया, धर्म गौण हो गया. धम्मचक्र पवर्तन म्हणजे केवळ सिद्धार्थ गौतमच नाही, भूतकाळामधले जेवढे जेवढे सगळे सम्यक समृद्ध होऊन गेले वा भविष्य कालखंडामधले जेवढे जेवढे सगळे सम्यक समृद्ध होतील ना, ते सगळ्या सम्यक समृद्धांनी आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र त्यांनी प्रवर्तित केलेलं असतं. म्हणून आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र पवर्तन दिवस असं समजलं जातं. म्हणून याची आठवण राहावी म्हणून या देशाच्या घटनाकारांनी, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर धम्मचक्र पवर्तन आहे असं लिहिलं. मी 60 दिवसाच्या शिबिराला गेलो इगतपुरीला. शिबिर सुटलं आणि आमच्या देशाच्या राष्ट्रपती प्राध्यापिका प्रतिभा पाटील त्यांची मुलगी माझ्याबरोबर 45 दिवसाच्या शिबिराला होती.
शिबिर सुटल्यावर माझ्याकडे आली, मला वंदन केलं आणि ती बोलू लागली, माझी आई तुमच्याशी बोलू इच्छिते. त्यांना माहिती झालं की बनते ज्ञानज्योती शिबिरात आता सुटलेला आहे. तर मला बोलली. आता मला काय माहित, प्रतिभा पाटील कितीतरी नावायचं. मी प्रतिभा पाटील बोलते. कोण प्रतिभा पाटील? मी या देशाचे राष्ट्रपती होते. ठीक आहे आई म्हटलं. काय झालं? नाही म्हणते आता शिबिर सुटल्याबरोबर माझ्याकडे यायचं बरं का म्हणते पुण्याला. आणि मी गेलो. 5 मिनिटाची भेट. नुकतंच सतीपठ्ठाण करून आलेले होते. 2 सतीपठ्ठाण शिबिर झालेले प्रतिभा पाटील. आणि पोलिसांचा बंदोबस्त, अजूनही काही व्यवस्था केली नाही. जाता जाता झेड आहे, व्यवस्था आहे सगळी. गेल्याबरोबर पोलिसांचा, आता मला कशाला पोलीस पाहिजे. गेल्यानंतर मग ती मुलगी आली, तिची बनते चला. बसल्या होत्या. प्रणाम बनते. वंदन केलं, पाणी प्यालं आणि वंदन करून बनते म्हणाले, मी आताच सतीपठ्ठाण शिबिर करून आले. ती प्राध्यापिका पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पोरांना शिकवायची. तिला शैली ना 45 मिनिटं एकदा बोलायला लागली तर 45 मिनिटं कुठं हातात ना माहीत सुटतात. सवय आहे. तर म्हणते मला हे सांगा, हे मी आत्ता सतीपठ्ठाण करून आले, कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना, याच्यावर थोडं मला आणखी नीट समजावून सांगा. आता काय 2 मिनिटात समजावून सांगणं होतं का? नाही. मी सातत्यानं 1.5 तास भक्कमपट्टी करत राहील सतीपठ्ठाणाचं. 1.5 तास वाच्यता करत राहील. सतीपठ्ठाण काय आहे ते समजावून देत आलं. ती निमूटपणे असा हात ठेवून ऐकत होती. ती म्हणाली, म्हणते किती कठीण आहे होय, किती कठीण आहे. खरं आहे आई ग, कठीण आहे. पण तू ज्या निवासस्थानात होतीस, 5 वर्ष राहिलीस दिल्लीला, राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर, तिथे रोज तू वाचत असशील ना धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. का लिहिलं? हो म्हणते, मी रोज वाचायचे. अर्थ कळला ना आता. हा धम्मचक्र प्रवर्तित केलं असेल, म्हणजे बाबासाहेबांनी का बरं लिहिलं असेल मला नाही कळत. आता ज्या या देशाच्या राष्ट्रपती झाल्या तरी त्यांना तर गुंता सुटत नाही. बरं, अजून काही चर्चा झाली का संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये? तुमची लोकसभा आहे आंधळी, लंगडी, ती आहे बहिरी, तिला मारलाय लपवा. आता ती झाली मुख्य. म्हणजे 70 उलटली या देशाच्या स्वातंत्र्याची. बाबासाहेबांनी या देशात, या जगात, अरे माणसं, 2 माणसं एक नाही आहे. एका काळजाची देठ तुकडे. प्रमोद महाजन या देशाचा माझाच मित्र होता, संरक्षण मंत्री होता या देशाचा. त्याच्याच भावाने आमच्या अंजलीबाईंचा नातेवाईक आहे की नाही, अंजलीबाई आंबेडकर. प्रमोद महाजन या देशाचा संरक्षण मंत्री, त्याच्याच भावाने गोळ्या घालून मारलं की नाही काय? कुणी असं 2 व्यक्ती एका काळजाची देठ असतील तरी एक नाहीये. बरं, तुम्ही नवरा बायको तरी एक आहात का? विचारा बरं, सांगा आपल्या मनाने सांगा. आहेत का तुम्ही नवरा बायको तरी एक? हो का? तुम्ही नवरा बायको तरी एक आहात का? आम्ही सारं जग जोडायला चाललोय. 2 व्यक्ती जगात एक नाही, पण सारी पुत्र आणि महामुद्दल. 2 आईची 2 लेकरं होती, पण कधीच भांडली नाही. वाटलं नव्हतं की 2 आईची 2 लेकरं आहेत. बोधी, हे बोधी ज्ञान, हेच माणसाला, तुटलेल्या माणसांची मन जोडण्याचं एकच रसायन आहे. एकायनो अय्यं भिक्खवे मग्गो सत्तानं विशुद्धी. हा एकच मार्ग आहे. भगवंत म्हणतात दुसरा मार्ग नाही या जगात, तुटलेल्या माणसांची मन जोडायची. अरे, मनाचं संशोधन करणारं कुठलंही उपकरण आपल्या विज्ञानाकडे नाहीये. कार्ल मार्क्स सारखा हा समाज बदलणारा वैज्ञानिक समाजवाद निर्माण करून, सायंटिफिक सोशलिझम निर्माण करून, ही सगळी सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक विषमता मिटवून, म्हणून त्यांनी डायलेक्टिकल मटेरियलिझम, द्वंद्वात्मक भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, सरप्लस व्हॅल्यू, तर भांडवलाची विकास प्रणाली, ज्यामध्ये ही सारी भांडवल ज्या
प्राचीन काळापासून जो गुलाम समाज निर्माण झाला, मालकांचा, गुलामांचा, मध्ययुगीन कालखंडात सरंजामदारांचा, भूदासांचा, आधुनिक कालखंडात औद्योगिकरण झालं, औद्योगिक क्रांती झाली, कामगारदार, भांडवलदारांचा वर्ग, अशा रीतीने वर्ग संघर्षाच्या इतिहासाची संपूर्ण दरी आहे. हे भौतिक जीवनाचं हे क्षेत्र आहे आणि माणसांना, केवळ मनुष्य प्राण्यांना भौतिक प्राणी समजण्यामध्ये जी गल्लत काम मार्क्सने केली ती बाबासाहेबांनी नाही केली. आपण केवळ भौतिक प्राणी नाही आहोत, आपल्याकडे मन आहेत, मन, आणि मनच प्रमुख असतं. ही 3.5 हाताची काया घडवणारा आपलंच मन असतं. कसं घडवतं माझ्या वैज्ञानिक मित्राला माहिती नाही, पण बुद्धाला माहिती होतं. मला जे निर्माण केलं, माझ्या चित्ताची निर्मिती माझ्या आईवडिलांनी नाही केली. माझं चित्त स्वतंत्र आहे. चिंतेती ती चित्तम, ज्या ज्या ठिकाणी भगवंत जात त्या त्या ठिकाणी पटिच्च समुत्पादच समजावून सांगत असत. यो धम्मं जानाति सो पटिच्च समुत्पादं जानाति, यो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म होय. म्हणून या पटिच्च समुत्पादाच्या अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, हा भवसंस्कारांच्या संग्रहामुळे हे विज्ञान उत्पन्न होतं, हे चित्त उत्पन्न होतं. पटिसंधी चित्त, च्युती चित्त, ही भगवंतानी या तुमची ही भारत माता 15 ऑगस्ट 1947 ला ही तिरंगी साडी घालून आली. ही तुमची भारत माता ही 15 ऑगस्ट 1947 ला तिरंगी साडी घालून आली. तिच्या माथ्यावर, म्हणून या देशातल्या सगळ्या नागरिकांना जाण होईल की तुटलेल्या माणसांची मन जोडणारं औषध कोणतं, हे धम्मचक्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तिरंग्यावर, तिच्या माथ्यावर या तिरंगी साडी घालून आलेल्या तुमच्या त्या भारत मातेच्या माथ्यावर मात्र हे धम्मचक्र कोरून या देशाचा बनलाय बाप. या देशातले 130 करोड लोक झुकून सलाम करतायत, नमन करतायत, वंदन करतायत, प्रणाम करतायत त्या भगवान बुद्धाच्या धम्मचक्राला. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. आता गायकवाड सर आता तिकडे पाली शिकायला जात, आता समज या कड्यांची उकल मला, मी भिक्षूंच्या माझ्या गुरुकडून देखील मला या कड्यांची उकल करता आली नाही. गोयंका गुरुजींच्या कडून या 24 कड्यांची उकल करता आली. या कड्यांची उकल म्हणजे हे 24 आर्य आहेत ना, हे तू पच्चयो, आरंभण पच्चयो, अधिपती पच्चयो, अनंतर पच्चयो, समनंतर पच्चयो, सहजात पच्चयो, अन्यं अन्यं पच्चयो, निश्चय पच्चयो, उपनिश्चय पच्चयो, पुरे जात पच्चयो, पच्चयात पच्चयो, आसेवन पच्चयो, कम्म पच्चयो, विपाक पच्चयो, आहार पच्चयो, इंद्रिय पच्चयो, ध्यान पच्चयो, मग्न पच्चयो, संपयुक्त पच्चयो, विपयुक्त पच्चयो, अति पच्चयो, नति पच्चयो, विगत पच्चयो, अविगत पच्चयो इति. आता काय कळलं सांगा बरं, गेलं की नाही हवा. म्हणून मला निवडून द्या म्हणतो, त्याच्यासाठी इचलकरंजीला आलो. लोकसभेत आमदार, राज्यसभा, विधानसभेत आमदार किंवा लोकसभेत खासदार बनून नाही. ते आमच्या भिक्षूंची कामं नसतात. आमदार होणं, खासदार होणे हे आमच्या भिक्षूंची कामं नसतात. पण निवडून द्या म्हणजे तुमची सत्ता आली रे आली की मी बरोबर गेलो समजायचं तिथे संसदेमध्ये. आणि यातलं या 24 आऱ्याचा अर्थ समजावून सांगेन म्हणतो प्रत्येक खासदार. राज्यसभेत आणि लोकसभेत 10-10 दिवसाच्या सुट्ट्या काढेल आणि 10 दिवसाचं विपश्यनेचं शिबिर खासदारांचं घेईल. समजलं? साधू आणि साधू त्यांना या 24 आऱ्याचा अर्थ समजावून सांगेल. म्हणजे 70 उलटली तरी अजून माहितीच नाही ना, चर्चाच नाही हो. चार सिंहाची राजमुद्रा, जी सम्राट अशोककालीन राजमुद्रा भिक्षू संघाचं प्रतीक होती. चारही दिशेला भगवंताचा हा आर्य सावक संघ धम्म प्रचार प्रसार करणारा, आणि त्यावर 32 आऱ्याचं चक्र जे सारनाथला होतं. सारनाथच्या म्युझियम मध्ये ते अजूनही 32 आऱ्याचं चक्र आहे. तिथे गेल्याबरोबर आपल्याला दिसत. ही राजमुद्रा बाबासाहेबांनी या देशाची दिली. कधी नाही कधी कागदपत्रात, टोपीवर, कमरेवर, सगळ्या कागदपत्रात आहे ना राजमुद्रा. कमीत कमी हे भिक्षू संघाचं, बुद्धाचं प्रतीक आहे. भिक्षू संघाचं प्रतीक आहे. संगम शरणं गच्छामि.
पण माहिती नाही ना, खासदाराला माहिती आहे नाही, त्यांनाही नाही माहिती आहे. म्हणूनच तर राज्यसभेत आता समजा कालच्या लोकसभेमध्ये आपला विधानसभेमध्ये आता चळवळ सुरू आहेत की नाही. कालच गाडगेबुवाच्या जयंती दिवसानं मला कसं निमंत्रण होतं, कालचं बाळासाहेबांचं निमंत्रण होतं तिकडे मुंबईत. बाळासाहेब तुम्ही लवकर लवकर मुख्यमंत्री झाले, आता महाराष्ट्राची सत्ता जर तुमच्या हातात आली तर लवकर तुम्हाला तुमच्या 10 दिवसाचं शिबिर घ्यायला येईल. विरोधी पक्षनेता आमचा हा शाळा होतो का पूर्वजन्मीचा, आपला देवेंद्र फडणवीस पूर्वाश्रमाचा शाळाच होतो माझा. वाचलो मी, यासाठी वाचलो कारण काय की आता बाबासाहेबांनी जावई सासऱ्याचं नातं पक्क केलं की नाही, केलं की नाही. नाही वेरेन वेरानी समंती इथं कुदाचन गवेरेने ती संमंती येस धम्मो सनंत. वैराशी वैरत्व करून वैर संपत असतं का. जावई सासऱ्याचं नातं बाबासाहेबांनी पक्क केलं. बाळासाहेबांनी तशीच पावलं उचलली. आमच्या अंजलीबाईला वाजून आमच्या आठवले बंधूंनी तसंच केलं. मी वाचलो यासाठी वाचलो, भिक्षू बनलो म्हणून. माझं तसंच झालं, वाचलो रे बाबा. देवेंद्र फडणवीस मावशीचीच मुलगी होती तो मला जावई बुवाच म्हणा, ते त्यालाच माहिती आहे. आता तो समजा बाळासाहेब मुख्यमंत्री झाले ना आता, तर तो जरी विरोधी पक्ष नेता असला तरी त्याचंही शिबिर घेईल विधान परिषद विधानसभेत. बाबा तुम्ही 10 दिवसाचे शिबिर इगतपुरीहून सारी टीम घेऊन जाईल तिथे आणि 10 दिवसाचं आमदारांचं खासदारांचं सगळ्यांचं शिबिर घेऊन त्या 24 आऱ्याचा अर्थ त्यांना समजावून सांगला. काय देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतूच हितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. राजा जर धार्मिक झाला तर तो लोकांचं भौतिक जीवन सजवतो, त्यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य हवा पाणी या साऱ्या गरजांची पूर्ती करतो. कूटदंत सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी राजे महाराजे लोकांना जो उपदेश केला होता, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण पाणी शिक्षण आरोग्य हवा पाणी किती सगळ्या गरजांची पूर्ती करताय. ती प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे, याच्या सगळ्या गरजांची पूर्ती करतो. तो खऱ्या अर्थानं धार्मिक धर्मवान राजा असतो. त्यामुळे ह्या साऱ्या जमिनी सारे उद्योग हे राज्याच्या अधीन करावून सर्व लोकांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि हवा पाणी मुबलक सर्वांच्या गरजा पुराव्यात, त्यांची गरजांची पूर्ती करावी असं धार्मिक राजाचं नियोजन असलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरूंना म्हणायचे की नियोजन खातं माझ्या हातात द्या, पण पंडित नेहरू मानले नाही. आता नरेंद्र मोदी नियोजन पंतप्रधान झाले, पहिल्याच भाषणात त्यांनी नियोजन खातं गोठवून टाकलं आणि नीती आयोग सुरू केला. नियोजन ही चाबी आहे. घटनेचं 21वे कलम असं म्हणतं की राज्य कारभार सांभाळण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष आला तरी तो धार्मिक पिंड बनावा, म्हणून साऱ्या जमिनीचं साऱ्या उद्योगांचं हे संपूर्ण निजीकरण बंद. हे सगळं जेवढं आहे सार्वजनिक मालकीची करून सगळ्यांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याची हवा पाणी सगळ्यांना मुबलक द्यावे, हे धार्मिक राजाचं काम असतं. म्हणून घटनेच्या 21व्या कलमात त्या मिनिट्स बुक मध्ये ज्या चर्चा आहेत त्या वाचा. त्या चर्चा मला त्यांचे निजी सचिव नानाचंद रत्तू यांच्याकडनं ऐकायला मिळाल्या, त्यांच्याकडनं वाचायला मिळालं. ते डॉक्युमेंटरी आहे अजून. घटनेचे ही 21वे कलम मूलभूत अधिकार बहाल करणार. मूलभूत अधिकार कुठल्याही घटनाकारांनी कुठल्याही देशाच्या घटनाकारांनी ज्या लिहिल्या नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता सरकारी स्वस्त बाबासाहेब अल्पमतात पडले, त्यामुळे तिथे सरकारी स्वस्त धान्य दुकानात त्या सगळ्या गरजांची पूर्ती करावी असं उल्लेख आहे. आता सरकारी त्याच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या सगळ्या सरकारी असं कसं पुरवता येते, हे नियोजन मूळ होतं. पण नीती आयोग सुरू केला अशा रीतीनं हे साम्राज्यशाहीचं भांडवलशाहीचं ब्राह्मणशाहीचं प्रतिनिधित्व करणारं आंधळ सरकार बाबासाहेबांच्या मूलभूत अधिकारांना धक्के लावत आहे. घटनेच्या 25व्या कलमात फेरफेर केला. धर्मांतराचा मूलभूत अधिकार तोही
गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी निर्णय घेतला, धर्मांतर विरोधी बिल पारित केलं. एवढंच नव्हे तर एका पाठोपाठ 7ही राज्यांमध्ये त्यांच्या धर्मांतर विरोधी विधेयक पारित झालं. त्यामुळं एवढंच नाही तर त्या येताना हा इंटरिम जो काळ होता, कारण कुठलंही बिल जोपर्यंत लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये बहुमतानं ते पारित होत नाही, राष्ट्रपतीची सही होत नाही, जोपर्यंत ते बिल कायद्यात रूपांतर होत नाही, तोपर्यंत त्याचा अंमल होत नाही. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, ही प्रजासत्ताक लोकशाहीची प्रक्रिया. मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून उचललेली आहे रिपब्लिकन डेमोक्रेसी. ही मतपत्रिका मी लंडनच्या संसदीय लोकशाही मधून आणलेली नाही. मी माझे गुरु भगवान बुद्ध ते सांगत धम्म आणि विनय हे उत्तराधिकारी आहेत. त्यामुळे धम्म दोन व्यक्ती सारीपुत्र आणि महामोगल्यांजवळ आता संघामध्ये सगळेच काय अर्हत थोडे होते, तर बाचा व्हायच्या, तू मै व्हायच्या. जसे तुमच्या घरात तुमचे झगडे सुरू आहेत की नाही, नवरा बायकोचे, भावा भावाचे, बहिणी बहिणीचे, अरे जराशी शांती सुख आणि समाधानाचं नाव नाही, हल्लकल्लोळ नुसता आहे. काय जरास तरी सुख शांती समाधान? कारण काय, आपल्या राग द्वेष मोह अहंकार दुर्भावना या विकारांनी आपली सारी मन कशी दूषित झालेली आहे, कशी मलिन झालेली आहे. आणि या मलिन झालेल्या मनाला तुम्हाला शुद्ध करताच आलं नाही तर शुद्ध चित्तानं कधी काम करता येईल का? शुद्ध चित्तानं काम करता आलं तर शुद्ध परिणाम येईल. तुम्ही रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, भयमूलक, बुद्धिमूलक, वितर्कमूलक चरित्राची माणसं, वेगवेगळ्या चरित्राची, एकूण हे रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, बुद्धिमूलक चरित्राची तुम्ही माणसं याची तोडफोड केली ना, ती 392 प्रकारच्या चरित्राची ही तुम्ही माणसं आहात. व्यक्ती हे बोधी ज्ञान धारण करून जेव्हा श्रद्धामूलक स्वभावाची बनते, म्हणजे शोतापन्न सकदागामी अनागामी वारवत मार्गस्थ वाफलस्थ यंगिडम चत्तारी पुरुष युगानी अठ्ठ पुरुष पुद्गल. हे 8 पुरुष पुद्गल जे पूज्य आहेत, जे आर्य आहेत, आर्य सच्चानंद सन. शब्द आर्य गेला भुलून. आता आर्य हा अरियो हा शब्द पाली आहे, पण आता आर्य या शब्दाचं अनुकरण कसं केलं जातं, शब्दाचे अर्थ किती बदलतात. हे युरोप आणि एशिया मधल्या वेगवेगळ्या आर्य वंशाच्या टोळ्या, त्या आर्य वंशाच्या टोळ्या राहत होत्या. या खैबर खिंडीतनं अनेक आर्याच्या टोळ्या या देशात आल्या, या देशातल्या लोकांवरती आक्रमण केली. भरत नावाची एक आर्यांची आक्रमणकारी टोळी होती, त्यामुळे या देशाला भारत हे नाव पडलं असं आमच्या इतिहासात शिकवलं गेलं. तुम्ही वाचलाय का इतिहास? पुढे जम्बूद्वीप, जम्बू म्हणजे जांभळाचं झाड, बोधिवृक्ष. अनेक बोधिसत्वांनी बुद्धत्व प्राप्त केलं, ते जांभूळ या बोधिवृक्षाखाली. हा संपूर्ण घराघराच्या समोर बोधिवृक्ष लावायचे लोक. संपूर्ण द्वीप या जांभळाच्या झाडांनी बहरलेला होता, म्हणून या द्वीपाचं नाव जम्बूद्वीप असं प्राचीन काळात होतं. सम्राट बृहद्रथ असेपर्यंत, सम्राट अशोकाचा पळनातू, शेवटचा धम्मराजा, शेवटचा मौर्य राजा असेपर्यंत या भूमीचं नाव जम्बूद्वीप असं नकाशामध्ये आढळतं, साहित्यामध्ये आढळतं. कळत आहे? आणि जेव्हा मात्र शेवटचा सम्राट बृहद्रथ त्याची कपटानं पुष्यमित्र शुंगांनी हत्या केली, गुरुजी असं म्हणत होते आषाढी पौर्णिमेच्या दिवशीचं प्रवचन, क्या करे किसको दोष देवे, अरे इस देश में हानि हुई रे, धर्म की हानि हुई. इस देश में पुष्यमित्र शुंग नामक एक ब्राह्मण राजा हुए, उन्होंने हमारे आखिरी के मौर्य राजा बृहद्रथ उनकी कपट नीति से हत्या कर दी. और यह धम्म संस्कृति की प्रतिनिधित्व करने वाला है भिक्षु संघ एक एक भिक्षु का कत्लेआम करने के लिए उनका सिर कटवाने के लिए 1000 सोने के सिक्के, सोने के कारशापन वो देने लगे. इसी तरह गुरु दक्षिणा के रूप में एक एक भिक्षु का सर कलम करते करते, इसलिए वो आषाढ़ी पूर्णिमा के दिन वो घट जो बिठाते हैं, घट मांडतात ना, त्या घटावर जे नारळ ठेवलं जातं, हे नारळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भिक्षूंचं कापून आणलेलं गुरुदक्षिणा म्हणून डोकं होतं. अशा रीतीनं भिक्षूंच्या कत्तली करण्याचा आदेश दिला. भिक्षू जंगला पहाडांचा आश्रय घेऊन राहू लागले, गुफा कंदरांचा आश्रय घेऊन राहू लागले, दाढीचे डोक्याचे केस वाढवून राहू लागले.
भयाच्या पोटी हेच ते वारकरी होत. भोलानाथ नाथपंथी लोक, हे महानुभावपंथी लोक, वारकरीपंथी लोक, जी लिंगायतपंथी लोक, ही सुफीपंथी लोक, हे सगळे आमचे पूर्व भिक्षू होते. हे बाबासाहेबांना 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ हे संशोधन करता आलं. जो इतिहास विसरतो तो इतिहासाला निर्माण करू शकत नाही. साधू संतांना काय माहिती, पण दिठ्ठे दिठ्ठमत्तं भविष्यति, सुत्ते सुत्तमत्तं भविष्यति, मुत्ते मुत्तमत्तं भविष्यति. हा आमचा सुपारक मधला नाला सोपाऱ्याचा, सुपारक मधला हा नाला सोपाऱ्याचा एक 8ही लोकीय ध्यान प्राप्त करणारा दारुचिर्य, भगवंताच्या कालखंडात ज्यांचा वर्षावास भगवंतांचा श्रावस्तीला होता, त्याचाच एक मित्र आला. हा तर तोऱ्यात होता ना, मी 8ही ध्यान प्राप्त केले, मी अर्हत्व प्राप्त केलं असं यांना वाटायचं. झाडांची पानं, झाडांच्या साली असं गुंडाळून राहायचे. यांना वाटत मी अर्हत आहे.